हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी सॉफ्ट ग्लॅम लुक केलेला आहे. हा लुक तुम्ही तुमच्या बर्थडे पार्टी, डेट नाईटसाठी इझिली करू शकता आणि करायला पण खूप इझी असा लुक आहे. हा लुक कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, सो सगळ्यात आधी मी माझं स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते मास्कचं गॉड्स ग्लो प्रायमर यूज करते. माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करते. हे आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये प्रायमर मिळतं आणि हे ना ऑइल बेस्ड प्रायमर आहे. त्यामुळे जर तुमची स्किन ना खूप ऑइली असेल तर मी तुम्हाला हे रिकमेंड करणार नाही. पण जर ड्राय असेल स्किन तर तुम्ही नक्की ट्राय करा. अँड बघू शकता ह्या प्रायमरमुळे ना फेसवर छान ग्लो आला आहे. त्यानंतर मी ते इनसाईडचं कन्सिलर पॅलेट यूज करते. त्यातलं जे लाईट ब्राऊन शेड आहे म्हणजे न्यूट्रलायझर असतं त्याने मी माझे डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स हाईड करून घेते. अँड ते अप्लाय करण्यासाठी मी एक फ्लॅट ब्रश यूज करते. अँड जिथे जिथे मला गरज वाटते पिगमेंटेशन आहे तिथे तिथे मी कन्सिलर अप्लाय करते. अँड येस, माझे ना आयलिड पण खूप ब्लॅक आहे त्यामुळे मला तिथे लावायची पण गरज पडते. पण तुमचे आयलिड एवढे ब्लॅक नसते तर तुम्हाला आयलिडवर कन्सिलर लावायची गरज नाही आहे. त्यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेऊन ते कन्सिलर ना छान बसवून घेते. तुम्ही बघू शकता मी फक्त डॅब करते, मी ते ब्लेंड करत नाही. बिकॉज हे कन्सिलर ब्लेंड केलं तर आपले डार्क सर्कल नीट हाईड होणार नाही. कन्सिलर ब्लेंड करून झाल्यानंतर मी ते एका फाउंडेशन मिक्सिंग पॅलेटवर लॅक्मेचं रुमी क्रीम घेते आणि त्यामध्ये लॅक्मेचं 9to5 फाउंडेशन ॲड करते. मी फाउंडेशनचा कुठचा शेड यूज केला आहे तुम्हाला खाली स्क्रीनवर देईल. मी ते लुमी क्रीम अँड फाउंडेशन नीट मिक्स करून घेते. त्यानंतर डायरेक्ट एका ब्युटी ब्लेंडरने माझं हे फाउंडेशन माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करते. मला छान ग्लोवी बेस पाहिजे माझा, त्यामुळे मी लॅक्मेचं रुमी क्रीम अप्लाय केलं आहे. अँड त्याआधी पण मी प्रायमर जे लावलेलं त्याने पण छान ग्लो आलेला आणि लॅक्मेच्या रुमी क्रीमने पण छान ग्लो आला आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही माझा फाउंडेशनचा बेस एकदम फ्लॉलेस वाटतो आहे आणि छान शाईन पण आली आहे माझ्या फेसवर. आणि फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर ब्लेंड करून झाल्यानंतर मी ते मेबलिनचं फिट मी कन्सिलर यूज करते. हायलायटिंग कन्सिलर आहे हे माझ्या अंडर आय एरियात आणि टी झोन एरियावर त्याच ॲप्लिकेटरने अप्लाय करते आणि सेम ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करून घेते. आणि मी बघू शकता मी जिथे कन्सिलर लावलं आहे फक्त त्याच ठिकाणी ब्लेंड करून घेते, बाकी दुसरीकडे बसरत नाही आहे. आणि यामुळे आपले छान ना हायलाईट्स होतात एरिया जे आपले पाहिजे असतात ते. त्यानंतर जे मी इनसाईडचं कन्सिलर पॅलेट घेतलेलं त्याच पॅलेटमधला जो डार्क ब्राऊन शेड आहे त्याने मी माझं ना फेस कॉन्टोर करून घेते. फेस कॉन्टोरिंगमुळे ना आपल्या फेसवर छान शेप येतो, त्यामुळे मी फेस कॉन्टोर करून घेते. पण जर तुम्हाला ही कन्सिलर आणि कॉन्टोरची स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ना जास्त हेवी बेस नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही ब्रॉन्झरने तुमच्या फेसला छान शेप देऊ शकता, त्याने पण आपल्या फेसवर छान शेप येतो. आणि मी हे कॉन्टोर पण ब्लेंड करायला सेम ब्युटी ब्लेंडरचा यूज करते. त्यानंतर सगळे माझे क्रीम प्रोडक्ट्स अप्लाय करून झालेत. आता मी ते बेस ते सेट करण्यासाठी ते शुगरची टिंटेड पावडर यूज केले आणि पावडर अप्लाय करण्यासाठी आपला जो नॉर्मल पिझ्झा पफ असतो त्याने मी फक्त डॅब डॅब करत माझ्या पूर्ण फेसवर पावडर अप्लाय करते. अँड येस, मी माझे इयर अँड नेक पण छान कवर करून घेणार आहे. माझा पूर्ण बेस करून झाला आहे. आता मी माझे फेसवर ब्रॉन्झर अप्लाय करून घेते आणि त्यासाठी शुगरचं कॉन्टोर ते फेस पॅलेट यूज करते. त्यातला जो ब्रॉन्झर आहे ते मी एका अँगल ब्रशने माझ्या फेसवर अप्लाय करून घेते आणि त्याने माझ्या फेसला छान शेप देते.
नेक्स्ट मी ते इनसाईडचं ब्लशर पॅलेट यूज करते. यामध्ये आपल्याला ना 4 शेड्सचे ब्लशर मिळतात. त्यातला जो डार्क पिंक शेड आहे तो मी आज यूज करते आणि तो छान मी माझ्या चीक्सवर अप्लाय करून घेते. ब्लशर तुम्ही तुमच्या हिशोबाने अप्लाय करा. मला जास्त ब्लशर आवडत नाही, त्यामुळे मी एकदम सॉफ्ट ब्लशर अप्लाय करते. त्यानंतर मी ते हायलायटर यूज करते अँड हायलायटरसाठी शुगरचं सिंगर हायलायटर यूज करते, रॉयल रोज. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ग्लो येतो. मला हायलायटर खूप आवडतं, त्यामुळे मी हायलायटर खूप लावते माझ्या फेसवर. आणि मी ते एका फॅन ब्रशच्या हेल्पने हायलायटर अप्लाय करून घेतलं आहे. अँड बघू शकता खूप छान शाईन आली आहे हायलायटरमुळे माझ्या फेसवर. नेक्स्ट मी मिस्क्रेची आयब्रो पेन्सिल यूज करते माझे आयब्रो फिल करण्यासाठी. आणि त्यासाठी मी डार्क ब्राऊन हा शेड यूज करते. आता मी आय मेकअप करून घेते, पण त्याआधी माझ्या आयलिडवर जी क्रीज झाली आहे ती मी ब्युटी ब्लेंडरने क्लीन करून घेते. त्यानंतर आय शॅडोसाठी मी ते मार्सचं आय शॅडो पॅलेट यूज करते आणि त्यातला जो डार्क ब्राऊन शेड आहे तो मी माझ्या एका स्मॉल ब्युटी ब्लेंडरने माझ्या क्रीज लाईनवर अप्लाय करून घेते. त्यानंतर सेम पॅलेटमधला जो डार्क शेड आहे तो मी एका फ्लॅट फ्लफी ब्रशने माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करून घेते. पण मी डार्क ब्लॅक कलर अप्लाय करत नाही आहे, एकदम सॉफ्ट कलर अप्लाय केला आहे. नेक्स्ट मी सेम पॅलेटमधला जो मरून शेड आहे तो मी माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करते सेम ब्रशने, बिकॉज माझा ड्रेसचा कलर मरून आहे, त्यामुळे मी मरून आय शॅडो अप्लाय करते. तुम्ही बघू शकता किती फरक जाणवतो आहे. नेक्स्ट मी एक स्मॉल पेन्सिल ब्रश घेते आणि ब्राऊन अँड मरून शेड मी माझ्या लोअर लॅश लाईनवर अप्लाय करते. याने पण आपल्या आय मेकअपवर छान लुक येतो. नेक्स्ट मी एक स्मॉल फ्लॅट ब्रश घेते आणि मी माझे ब्रोन हायलाईट्स करून घेते. इथे नेहमी सिल्वर शेड लावायचा असतो, गोल्डन अजिबात यूज करू नका. नेक्स्ट मी सेम पेन्सिल ब्रश घेऊन मी माझे इनर कॉर्नर हायलाईट्स करून घेते. त्यासाठी मी जो मार्सचं मुंबई पॅलेट आहे त्यातला जो हायलायटर शेड आहे तो मी माझ्या इनर कॉर्नरवर अप्लाय करून घेतला आहे. नेक्स्ट मी माझे आयलॅश कर्ल्स करून घेतले आणि मी ते मेबलिनचं मस्कारा अप्लाय करते आणि मी माझ्या लोअर लॅश लाईनला पण मस्कारा नीट अप्लाय करून घेते. अँड माझं आय मेकअप पण करून झालं आहे. त्यानंतर मी इथे इनसाईडची लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि यावेळी मी कुठच्याही लायनर पेन्सिलने माझी लिप्सला लाईन केलेली नाही आहे, डायरेक्ट मी लिपस्टिक अप्लाय करते. त्यानंतर मी परत इथे इनसाईडचीच लिक्विड लिपस्टिक आहे, एक थोडा लाईट शेड आहे, तो मी माझ्या सेम जी आधी लावलेली त्याच्यावरच थोडासा अप्लाय करते आणि दोन्ही शेड छान मिक्स करून घेते. माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे. आता तो मेकअप सेट करण्यासाठी मी इथे इनसाईडचं मेकअप फिक्सर यूज करते आणि मेकअप फिक्सर पूर्णपणे ड्राय करून घेण्यासाठी मी एका हँड फॅनने पूर्ण तो मेकअप फिक्सर ड्राय करून घेते. अँड इट्स डन. माझा पूर्ण मेकअप करून झालेला आहे अँड करायला खरंच खूप इझी असा हा लुक आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.